मनपा निवडणुकीत विरोधकांचा बुरखा फाडून जागा दाखवण्याची वेळ, मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. तर सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीच विजयी होणार, फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास. वांद्र्यातल्या किल्ल्यावर दारू पार्टी, ठाकरेंच्या शिवसेनेचे अखिल चित्रे यांच्याकडनं व्हिडिओ ट्विट. कुठे आहेत महाराष्ट्राचे सो कॉल्ड सांस्कृतिक मंत्री, चित्रेंचा आशिष शेलारांना सवाल. वांद्र्याच्या किल्ल्यावर दारूच्या पार्टीची परवानगी देणाऱ्या उत्पादन शुल्क विभागावर कारवाई करा, विजय वडेट्टीवारांची मागणी. किल्ल्यावर पार्टी झाली असेल तर कारवाई करू, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. कुणीही स्वतःला बाहुबली समजू नये, निवडणुकीत पैसे लागतात पण पैशाच्या पुढे कोणी समजत असेल की मी निवडून आलो असा अजिबात होत नाही. समजने वाले को इशारा काफी है, प्रफुल्ल पटेलांचा रोख कुणाकडे. जो जीता वही सिकंदर असं फडणवीस म्हणाले. सिकंदर बनण्याचं राज कोणी समजू शकत नाही, उद्धव ठाकरेंचा टोला. ये पब्लिक है, ये सब जानती है. ये पब्लिक है, ये सब जानती है. कल्याण डोंबिवलीमध्ये महापौर महायुतीचाच बसणार, श्रीकांत शिंदेंकडनं विजयाचा विश्वास. तर पब्लिक सब जानती है असं म्हणत भाजपला टोला. अंबादास दानवेंनी बोट दाखवताना विचार करावा, 4 बोटं त्यांच्याकडे आहेत. दानवेंच्या वक्तव्यावरनं काँग्रेसमध्ये नाराजी, दुरावा वाढेल असं वक्तव्य करू नये, वडेट्टीवारांचा सल्ला. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर असताना राज्यात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला. अजित पवारांच्या राष्ट्रवादीची बीड जिल्ह्यामध्ये मोठी ताकद पाहायला मिळते. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर सर्वात मोठा झटका अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बसलेला आहे. योगेश क्षीरसागर यांनी राजीनामा दिलाय आणि पक्षाला रामराम ठोकलाय. तर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये त्यांचा प्रवेश झाला. भाजपच्या कमळ या चिन्हावर आम्ही निवडणूक लढवणार आहोत असं त्यांनी सांगितलंय. तसंच तिकडे काहीतरी त्रास होता, मात्र इकडे मोकळा श्वास घेतल्याची भावना योगेश क्षीरसागर यांनी बोलून दाखवली. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही तयारीत आधीपासून होतो. पण आता भाजपच्या कमळ या चिन्हावर आपण ही निवडणूक लढवणार आहोत. तर प्रत्येक निवडणुकीचीच आहे. आता इथून पुढच्या सर्व बीड विधानसभा क्षेत्राची जबाबदारी राहील आणि त्यासोबतच इकडून मी आलो ते जर काही कारण होते, इकडे आलोय तसा मोकळा श्वास घेतल्याची भावना आहे. एकीकडे मुंबईमध्ये काँग्रेस स्वबळावर लढत असताना दुसरीकडे उरणमध्ये नगरपालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि मनसेनं युती केली आहे. उरण महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि मनसेनं युतीची घोषणा केली. राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार पक्ष, ठाकरेंची सेना, काँग्रेस आणि मनसे नगरपालिका निवडणूक ही एकत्र लढणार आहे. तर प्रचाराच्या पोस्टरवर महाविकास आघाडीच्या नेत्यासोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचाही फोटो झळकलाय. भाजप विरुद्ध महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र आल्याचं दिसतंय. दुसरीकडे भाजप महायुतीतील घटक पक्षांना सोबत न घेता स्वतंत्र लढणार आहे. तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीच्या भावना घाणेकर या नगराध्यक्षपदाची निवडणूक लढणार असल्याची ही माहिती आहे. अनेक ठिकाणी एकत्र येत आहेत. जिथे जिथे लोकांना वाटतंय, स्थानिक लोकांना वाटतंय, त्या ठिकाणी ते एकत्र येत आहेत, एकत्र बसत आहेत. त्यामध्ये बसपा बसतंय, मनसे आपला राष्ट्रवादी पवारसाहेब बसतायत, उभाटा बसताय. अनेक ठिकाणी ते झालेलं आहे. काही ठिकाणी वंचित बरोबर अनेक ठिकाणी युती झाल्याचं आम्हाला दिसतंय. जिथे जिथे स्थानिक पातळीवर अनेक आघाड्या करून निवडणुका लढल्या जातात. या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कधी काही महाविकास आघाडी किंवा इंडिया गठबंधनचा विषय येत नाही. जिथे जमेल तिथे जमवतात. दरम्यान महाड नगर परिषदेमध्ये महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची युती झाल्यानं महायुतीत थिणगी पडली आहे. त्यामुळे शिवसेनेनं सर्व 20 उमेदवार जाहीर करत एकला चलोचा नारा दिलाय. आम्ही लोकसभेला वाकडी मान केली असती तर सुनील तटकरेंची टांगा पलटी आणि घोडे फरार अशी अवस्था झाली असती असा टोला तटकरेंना भरत गोगावलेंनी लगावला. तर तटकरेंनी त्याला प्रत्युत्तर देत न्यूनगंडानं पछाडलेल्यांना जागा दाखवू असं म्हणत गोगावलेंना सुनावलंय.
तटकरेंनी जो आता युती गेले भाजपजवळ, पण त्यांची नीतिमत्ता बदलली का असं तुम्हाला बोलायचं? मला असं वाटतंय हे जर तुम्ही त्यांना विचारलं तर बरं आहे. कारण मी काय मला सांगितलं, आमची नीतिमत्ता आमची नियत हे आम्ही खासदारकीला दाखवून दिली. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, जर आम्ही थोडीशी वाकडी मान फिरवली असती, मी असतो, दळवी असते, रवीशर असते, आमचा योगेश कदम असते, तर टांगा पलटी घोडे फरार, हे लक्षात ठेवा. आपल्यापैकी अनेकांनी गेल्या 2 महिन्यातल्या कितीतरी बातम्या दिलेल्या आहेत की ज्यामध्ये मला उद्देशून काही असला की शब्द व्यक्त करत आमच्याशी युतीच करायची नाही असं घोषित केलं गेलं. महाडच्या नेत्याने पण केलं, अलिबागच्याही केलं, कर्जत खालापूरचे 2 पावलं नेहमीच पुढे राहिलेत. अशा वेळेला ज्यांच्याकडनं ही भावना प्रकट झाली त्याच्यामुळे त्या संदर्भातला विचार समोर त्या ठिकाणी नव्हताच. न्यूनगंडांनी पछाडलेली, भयगंडांनी पछाडलेली माणसं अशा पैकी वक्तव्य करतात, परंतु भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेटाने या जिल्ह्यामध्ये महायुतीच्या माध्यमातून काम करणार आहे. महाराष्ट्र गोवा सीमेवर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ओंकार हत्तीनं धुमाकूळ घातलाय. कळपातून बाहेर पडून मानवी वस्तीत शिरलेला हा हत्ती चांगलाच माणसाळलाय. मात्र त्याच्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसानही होतंय. वनविभागाकडून ओंकारवर 24 तास लक्ष ठेवलं जात आहे. पाहूया त्या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट. देवाचं आपला हे ना गणपतीचा त्याचा रूप आहे म्हणून त्याला आम्ही काय शिवाय देत नाही. बरं आहे सांगतो, मागे सरतो मागे सरतो. तो देखणं प्राणी म्हणजे निरुपद्रवी प्राणी आहे. ज्या हत्तीचं जेवढं निगेटिव्ह वातावरण तयार झाले तसं मला तो वाटत नाही. त्याला परत जंगलात सोडला पाहिजे, कारण आमचं नुकसान खूप करतो. सुंदर देखणा आणि ऐटदार चालीचा हा ओंकार हत्ती सध्या चांगलाच चर्चेत आहे. सध्या सिंधुदुर्गातील ऐरवाडी परिसरात त्याचा मुक्काम असून त्याला पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी जमते. गेल्या अनेक दिवसांपासून त्याचा सिंधुदुर्गात मुक्काम असून आता तो चांगलाच माणसाळला आहे. ओंकार अशी हाक मारताच तो प्रतिसादही देतोय. माणसाळलेल्या हत्तीकडे गणपतीचं रूप म्हणून पाहिलं जात होतं. मात्र गेल्या आठवड्याभरापासून तो थोडा आक्रमक झाल्याने ग्रामस्थ सध्या भीतीच्या छायेत आहेत. सकाळ संध्याकाळ देवळाकडे हजर असा आणि त्या कुमारखनीत भातात हे करता, नादधूस करता आणि त्या केळीने भीती वाटते हत्तीची. हो, हत्तीची भीती वाटते. त्याच्यामुळे कातरणी करताना लोक पळातात आणि पेनका तकलेर असताना दिसत नाही. ह्या 4 दिवसात लोकांना आता भीती वाटायला लागली, कारण आता माणसं बघून तो आता अंगावर जरा यायला लागला. म्हणून तो हाक मारल्यावरती सुद्धा त्या दिशेने आवाजाच्या दिशेने आवाजाच्या दिशेने येतो. हाक मारल्यावर येतो आवाजाच्या दिशेने. काय म्हणून हाक मारताय त्याला? ओंकार. आणि हाक वगैरे मारल्यावर तो सोन वगैरे वर करून हे करतो. पण त्याला समज फक्त त्याची खायची व्यवस्था जरा केली पाहिजे, त्याच्यामुळेच तो शेतात येतो. दिवसभर रानवनात मुक्त हिंडायचं, केळी आणि भात शेती जे मिळेल ते खायचं. नदीत मनसोक्त डुंबायचं असा त्याचा दिनक्रम झालाय. वनविभागाकडून त्याला जंगलेच्या दिशेने पाठवण्याचा अनेक वेळा प्रयत्न करण्यात आला, मात्र तरीही तो पुन्हा पुन्हा मानवी वस्तीत येतोय. तो बिथरू नये किंवा हल्ला करू नये यासाठी त्याच्या भोवती वनविभागाचा 24 तास खडा पहारा देण्यात येतोय. आम्ही आणि रेस्क्यू टीम हे आम्ही हत्ती बंदोबस्त कामी सकाळी 8 ते संध्याकाळी 8, नंतर दुसरी टीम संध्याकाळी 8 ते सकाळी 8 असं करून त्याला लोकवस्तीपासून त्याच्या आदिवासामध्ये त्याला आम्ही सांभाळण्याचा प्रयत्न करतो आहे. दिवसातून त्याला 3-4 वेळा पाण्यावरती नेतो नदीला. त्यानंतर इथं कधी भात खातो, कधी नाचणी खातो, कधी केळी खातो किंवा असं पालापाचोळा सुद्धा तो खात असतोय. 2 नरांच्या वादात ओंकार कळपाबाहेर पडला. त्याला कळपानं पुन्हा सामावून घेतलं नाही. दुसरीकडे त्याला जंगलापेक्षा माणसं जवळची वाटू लागली. ओंकार हत्ती हा साधारणपणे अण्णा आणि अक्का ह्या फॅमिलीचं ते बाळ आहे. साधारणपणे त्याचं वय आहे
हे 7-8 वर्षापासून ते 4-5 वर्षापर्यंतचं त्याचं वय आहे. ओंकार हत्ती हा चे फॅमिलीमध्ये साधारणपणे 7 ते 8 हत्ती आहेत आणि हा तसा तरुण हत्ती आहे आणि फॅमिलीमध्ये 2 नरांच्या वांद्यातून बाहेर पडलेला हत्ती आहे. सहसा तसा हत्ती कोण बाहेर पडत नाही, पण हा बाहेर पडला तो कळपापासून कायमचाच बाहेर पडला आणि ह्याला माणसं इतकी सवय झाली आहे की तो आता माणसापासून दूर राहूच शकत नाही. आणि ओंकार हत्तीबद्दल सांगायचं झालं तर त्यानं स्वतःचं स्वातंत्र्य स्वतः घालून घेतले. ओंकारच्या वावरानं इथल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. आमच्या घरी रोज येतो, रात्रीचा रोज येतो तिकडे आणि आमच्या गुरांना सुद्धा भीती ना, एका म्हशीवर बसला तो, त्याचा पाय मोडला एका म्हशीचा, आमचा एका म्हशीचा गळ्याला लागलं. आणि आता आम्ही भात कापायला जातो तर तिथे सुद्धा अडचणी ना, रात्रभर आमचं भात खाता, परत येतं रात्रीचं धुमाकूळ, पण दारात येतो पण ते काय करत नाही. ओंकार मागे सा असं म्हटलं तर जातो तो मागे, नाव घेतलं तर हा ऐकतो. गेल्या वाटेवर रमलेल्या ओंकारला त्याच्या मूळ अधिवासात पाठवण्याचे वनविभागाचे प्रयत्न सुरू आहेत. पण या प्रयत्नांना तो अजिबात दाद लागू देत नाही. ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग.